हे बघ, तू माझे काम कर. मला माहिती आहे, यश जर माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचं ऐकत असेल ना, तर ती तू आहेस नेहा. नेहा, तू तू ना माझ्या यशला ते जेसिका पासून वाचव. तिचा प्लॅन आहे ग काहीतरी. ती फसवणार आहे ग माझ्या यशला, मला माहिती आहे. पण मी तुला सांगते, यावेळी जर माझ्या यशचं काही बरं वाईट झालं ना, तर मी नाही ग स्वतःला माफ करू शकत. मॅम तुम्ही शांत व्हा, रडू नका. मी पाणी आणते थांबा. मॅम पाणी. मॅम खरं सांगू तर तुम्हाला वाटते तेवढी वाईट नाहीये जेसिका. म्हणजे जे काय झालं त्याचा तिला पश्चाताप आहे आणि ती पण आता सुधारायचा प्रयत्न करतेय. ती बदललीये. तिचं खूप प्रेम आहे यशवर आणि ती यशला मनवायला खूप प्रयत्न करतेय मॅम. खरंच. जेसिका बोलली तुला हे? हो मॅम, आणि खूप मनापासून बोलली ती. म्हणजे तिला यश हिच्या प्रेमात आहे हेही कळलं असणार, नाही तर हिच्याशी का बोलेल ती? आणि ही एक मूर्ख तिची बाजू घेऊन माझ्याशी बोलते. पण चांगलंच आहे. यशसाठी अशीच कोणीतरी हवी. इमोशनल फूल. डोळ्यात पाणी आलं की खरं समजणारी. मॅम तुम्ही खरंच काळजी करू नका. सगळं नीट होईल. तो म्हणतेस तर खरं मानायलाच हवं मला. पण हे बघ, जर मला वाटलं की ती जेसिका पुन्हा माझ्या यशचं काही बरं वाईट करते ना, तर मॅम मी स्वतः हे सगळं थांबवेन. तुझ्याशी बोलले ना, आता कुठे बरं वाटलं बघ. मी येऊ का ग? आता प्रूफ घेऊनच येईन तुझ्याकडे. अरे नयनेश, तुझं लक्ष नाही बाळा आजकाल कामात. सरांसमोर का प्लेट ठेवली? त्यांचा उपास आहे आज. अचानक त्यांना खायचा मोह झाला तर पाप कोणाला लागेल? तुला. बायको कोणाला चांगली मिळणार नाही? तुला. घेऊन जा ती प्लेट, उचल. का का घेऊन जा, मी खातोय ना. अरे उपास आहे ना तुझा. उपवास कसला? का उपवास आहे माझा? अच्छा, मग ठीक आहे, जा जा बाळा, मी खातोय, कळलं? खाऊन घे ना मग 4 घास. मी तुझ्यामुळे टेन्शन मध्ये. मला माहिती आहे तुझा कुठलाही प्लॅन ना असा कधी फुल फ्लेजेड नसतोच. मध्येच कुठेतरी येतो आणि तू अडकतो आणि मग पुढे कळतच नाही आपण काय करायचं. तिथे लग्न लावायला निघाली आहे माझं जेसिका बरोबर. कालपासून 1000 वेळेला तेच. नेहा माझं लग्न जेसिकाशी लावती, नेहा माझं लग्न जेसिकाशी लावती. नाही बस ते काय नाही, एकदा ते खोटं बोलून बघितलंय काय झालंय ते. आय डोंट वॉन्ट टू रिपीट दॅट. मी आता जाणार नेहाला सगळं खरं खरं जे काय ते सांगून टाकणार स्पष्ट. करेक्ट 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 मार्ग. तिच्याकडे जा, सिग्नल वरती उभा राहा, मोठ्याने ओरड, नेहा आय लव्ह यू. म्हणजे काय होईल? तिला परत वाईट वाटणार. तिला वाईट वाटले म्हटल्यानंतर तुला परत वाईट वाटणार. मग तू तिला मनवण्याचे अजून प्रयत्न करणार. ती अजून हर्ट होणार. ती अजून वेगळीच वागणार. तुला अजून त्रास होणार. शेवटी मग तू कंटाळून ठरवणार, आता मी कुठेतरी दुबई का फुबईला निघून जातो. हे आजोबांना कळणार. मग आजोबा छातीला हात लावणार, माझा नातू चाललेला आहे, आता मला जगायला इच्छा नाही, वार वार सगळं होणार. किती यार, गाडी पुढे जातच नाहीये. त्याच्यापेक्षा थोडा मित्रावरती विश्वास ठेव. मित्र जो प्लॅन करतोय त्याला रिॲक्ट कर, सगळं नीट होईल. सगळं. जग्गू काय म्हणतो आपला, की जगातल्या 99% गोष्टी ह्या विश्वासावरती होतात. मित्रावरती विश्वास ठेव, सगळं नीट होईल. ओके? आणि तरी नेहाने नाही ऐकलं तर मग मी एक काम करेन. ऐन वेळेला बोहल्यावरती तुझ्या जागी मी उभा राहीन आणि त्या जेसिकाशी लग्न करून टाकेन. ओके? अरे यार, अरे चिडू नको ना यार.
मी का करू यार त्या जेसिकाशी लग्न? ए नाही शिगडी आहे, ते घेऊन जा बाबा. आणि ऐक, लग्न झालं तुझं? नाही करायचंय? फॉरेनची मुलगी चालेल का? काय हो म्हणतोय? ए यश, अरे थांब यार. काय ग, काय लपवतेस? आईच्या ओढण्या. आईला ऑफिसला जाऊ द्यायचं नाहीये वाटतं. आई नदीच्या ओढण्यात येतेय. कुणाला? भांडीवालीला? नाही, जेसिकाला. जेसिकाला? जेसिकाला कशाला? तिला काय गरज आहे ओढण्यांची? मी नाही विचारलं, मी नाही बोला तिच्याशी. मला नाही आवडत ती. मला पण आवडत नाही बाई ती. काय कॉपी कॅटर? नाही ग, खरंच. ती चाळीत आली तेव्हा सगळ्यांचं कसं माकड झालं होतं पाहिलंच ना? मग या ओढण्या इथंच राहू द्या, तिला मिळालाच नाही पाहिजे. नाही नाही, असं नाही करायचं. तिला गरज असेल तर घेऊन जाऊ देत ना. हे बघ, ती जर माझ्याकडे आली आणि पाणी मागितलं तर मी देणार नाही का? आपण सगळ्यांशी चांगलं वागलं ना की सगळे आपल्याशी चांगलं वागतात. खरंच तसं होईल? मग आता परत कशाने ओढण्या? आणल्यास तशाच न्यायच्या. पण आईने पाहिलं तर? खरं खरं सांगायचं. आई आपलीच आहे की नाही, घेईल समजून. ठीक आहे. काय झालं परी? काय नाही. मग तोंड का फुगलंय? काही नाही. नक्की? एकदा सांगितलं ना काही नाही बदलय म्हणून. कोणीतरी चिडलंय. मी तुला एक गोष्ट सांगू. दोन मांजरी असतात, ते बोलायला म्हणून भेटतात. पहिली मांजर दुसऱ्या मांजरीला म्हणते म्याव 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 म्याव. दुसरी मांजर पहिली मांजरीला म्हणते म्याव 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 म्याव. आणि दोघी मांजरी एकमेकांना म्हणायला लागतात लगेच म्याव 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 म्याव. का रुसले माझं बाळ? आई, तू जेसिका मावशीला हे सगळं का देतेयस?